नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी परीक्षा मराठी व्याकरणची या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी साठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 8000 प्रश्नाचं PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील फाल्गुन। या ठिकाणी अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आर्क आणि भानू। विद्यार्थी मित्रांनो, सूर्य या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील त इ आ हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा गुरु उपदेश या ठिकाणी शब्द आहे, तर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी बघा उदाहरण आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सुवर संधी, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा आकाश या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आकाश। बघा आकाश या ठिकाणी समानार्थी शब्द विताक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभावरी या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। विभावरी या ठिकाणी बघा शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विभावरी। बघा विभावरी म्हणजे रात्र या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकमत या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा एकमत या ठिकाणी बघा शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे एकमत। बघा एकमतच्या बघा विरुद्ध अर्थी शब्द दुमत या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी आपला शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झोंबी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा झोंबी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा झोंबी या कादंबरीचे लेखक आनंद यादव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निराकार या ठिकाणी बघा शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगा। निराकार या ठिकाणी बघा शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगा निराकार। बघा निराकारच्या विरुद्ध अर्थी साकार या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे? बघा यापैकी बघा कोणता शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक या ठिकाणी नाम आहे? बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे, तर नम्रता या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनादी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा अनादी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अनादी। बघा अनादीचा बघा अनंत या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सजातीय विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगा। सजातीय बघा सजातीय विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी बघा विजाती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा अंतःकरणाला द्रावित करणारे शब्दसमूहाबद्दल
एक शब्द आपल्याला सांगा. अंतःकरणाला द्रावित करणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. अंतःकरणाला द्रावित करणारे. हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सतत एकटे राहायची आवड असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. सतत एकटे राहायची आवड असलेला. एकलकोंडा या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा. पोरबुद्धीने वागणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा. पोरबुद्धीने वागणारा. बघा, पोरबुद्धीने वागणारा म्हणजे पोरकट या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मुळातच सुंदर असलेले त्यांना खालीलपैकी काय बघा. मुळातच सुंदर असलेले त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, त्यांना निसर्ग सुंदर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, प्रगतीसाठी धडपडणाऱ्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, होतकरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. दोन किंवा त्याहून अधिक अर्थ दाखवणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी एक शब्द आहे. या ठिकाणी आपला दोन अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगा. जलद या ठिकाणी बघा शब्द आहे, तर दोन अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मेघ आणि वेगाने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा. उंदराला मांजर साक्षी मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगा. उंदराला मांजर साक्षी मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, सारख्याच बघा लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नाचता येईना अंगण वाकडे मन आहे या ठिकाणी जास्त जुळणारी मन आपल्याला सांगा. बघा, नाचता येईना अंगण वाकडे मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. बघा, कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नाक घासणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं. बघा, नाक घासणे. बघा, नाक घासणे म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 बेजार होणे या ठिकाणी योग्य आपल्या या ठिकाणी अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. बभरा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बभरा करणे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगा. बभरा करणे. बघा, बोभाटा करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा, अलंकारिक शब्द बघा खडाजंगी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक बघा. ताळा आणि लुकन हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले. बघा, ताळा आणि लुकन हे शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, तेलुगू या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा. आजकाल नंतर अगोदर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे. बघा, आजकाल नंतर अगोदर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा, क्रियाविशेषण या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी क्रियाविशेषण या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी या ठिकाणी एक भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, भाववाचक नाम ओलावा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा. विनय या शब्दापासून बघा तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणत्या. विनय या शब्दापासून बघा तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणत्या. बघा, विनय. बघा, विनयपासून विनयशील या ठिकाणी बघा तयार झालेलं विशेषण राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा. पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणत्या. पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणताही. पद्धत. बघा, पद्धतचं बघा पद्धतशीर या ठिकाणी बघा तयार झालेलं विशेषण राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मी चित्रपट पाहिला असेन. बघा, वाक्य आहे मी चित्रपट पाहिला असेन. वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य. मी चित्रपट पाहिला असेन. बघा, पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा. प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला बघा प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा, या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपल्याला प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगा. प्रयोजक क्रियापद. बघा, विदूषकाने मुलांना हसविले या ठिकाणी बघा या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा. क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे.
बघा वाक्य बघा, हा सामना भारत जिंकेल असे वाटते वाक्य आहे. याच्यावरून बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बोध होतो. बघा हा सामना भारतच जिंकेल असे वाटते. बघा शक्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, परमेश्वरा तुझे कल्याण करो वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये पुढीलपैकी बघा परमेश्वरा तुझे कल्याण करो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आशीर्वाद या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निर्विकार या ठिकाणी बघा शब्द आहे. संधी या ठिकाणी आपल्याला बघा निर्विकार बघा शब्द आहे. संधी या ठिकाणी आपल्याला सांगा. निर्विकार बघा निर्विकार या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, अंधार या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगा. अंधार बघा अंधारचा बघा समानार्थी शब्द बघा अंधार म्हणजेच या ठिकाणी काळोख या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गावचा टिनोपाल बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी गावचा टिनोपाल बघा हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा गावचा टिनोपाल विद्यार्थी मित्रांनो शंकरराव खरात या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रणांगण या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण. रणांगण या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा विश्राम बेडेकर विद्यार्थी मित्रांनो रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता. बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. घर बघा घरचा समानार्थी निकेतन या ठिकाणी बघा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक, सूर्य या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता. बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा सोम या ठिकाणी सोम म्हणजे चंद्र या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नसलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगा. नरेंद्र योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नरेंद्र म्हणजे राजा या ठिकाणी योग्य आपला अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, गुण या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा गुण या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा 2 आणि 3 म्हणजे अवगुण आणि दोष या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीती या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या. बघा नीती बघा नीती अनीती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, सशक्त विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगा. सशक्त बघा सशक्त म्हणजे अशक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा उदय बघा उदय असते या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा. बघा अग्नीची पूजा करणारा बघा अग्नीची पूजा करणारा म्हणजे अग्निपूजक या ठिकाणी आपल्या अनेक शब्दाबद्दल एक शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा त्यांना खालीलपैकी बघा अवकाशामधील बघा असंख्य तारकाचा जो पट्टा असतो त्या पट्ट्याला खालीलपैकी काय म्हणतात. बघा अवकाशामध्ये बघा असंख्य तारका जो पट्टा असतो त्यांना आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा, जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा जिची चाल बघा हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा जिची चाल बघा हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार त्यांना या ठिकाणी गजगामीन या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 कष्ट करून जगणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा कष्ट करून जगणारे बघा त्यांना या ठिकाणी कष्ट करून जगणारे म्हणजे या ठिकाणी श्रमजीवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गर्वाचे घर खाली मन आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावे लागते या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक, कामापुरता मामा मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे. बघा कामापुरता मामा जास्त जुळणारी मन कोणती असेल. ताकापुरती आजीबाई जास्त जुळणारी या ठिकाणी मन आहे. एक घाव दोन तुकडे बघा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एक घाव दोन तुकडे पटकन निर्णय घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बोबडी वळणे बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी वळणे बघा बोबडी वळणे म्हणजेच बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. घोडे पेंड खाणे बघा घोडे पेंड खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे या ठिकाणी
आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, झाकले माणिक. बघा, फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अलंकार अर्थ राहील. बघा, दीड शहाणा म्हणजेच खालीलपैकी काय होईल? दीड शहाणा. मूर्ख या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, मांजरपाट, सार, टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द? बघा, मांजरपाट, सार, टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.